हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळचे 5 वाजलेले आहेत. माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. अगोदर फ्रेश झालेले हळदीचं पाणी पिलेलं आहे आणि भाजी बनवलेली आहे. आज भाजी काही शेअर केलेली नाही. तूप दोडक्याची भाजी भात हे बनलेलं आहे. नंतर कणिक मळायची आहे. आणखीन कोणीही उठलेलं नाही. मी उठून माझ्या कामात लागलेले आहे. आपली मॉर्निंगची सुरुवात किचनपासूनच होते कारण बाहेरचं आणखीन झाडणं पुसणं काही यावेळेत होत नाही. बाहेर अंधार असतं आणि कोणी उठतही नाही. त्यामुळे दार खिडकी कुठलंच मी काही काढत नाही आणि थंडी खूप आहे आणि अशा थंडीमध्ये आंघोळ करून काम करणं थोडंसं कठीण आहे. तरी पण बघा सवय झालेली आहे. एक वेळा सवय झाली ना काही वाटत नाही. अगोदर आपण खूप विचार करतो की बाबा थंडी आहे असं तसं. उठण्या अगोदर विचार खूप येतो. उठण्या अगोदर आपल्याला उठावंसंही वाटत नाही. पण एक वेळा उठलो आणि फ्रेश झालो ना तर बघा एकदम फ्रेश वाटतं, छानही वाटतं. म्हणजे काम करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. थंडी वगैरे सगळी गायब होऊन जाते. तर इकडे कणिक वगैरे मी अगोदरच काढून ठेवलेली होती. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मी एकदम थिक हे कणिक मळून ठेवलेले आहे. म्हणजे 15 मिनिट झाकून ठेवलं आणि नंतर मी आणखीन एक वेळा मऊ करून घेणार आहे. म्हणजे मऊ सुद्धा लुसलुशीत अशी चपाती बनून तयार होते. तर किचन काउंटर थोडंसं पीठपीठ झालेलं आहे. जसं स्वयंपाक बनतं ना पसारा आवरायचं म्हणजे पसारा होतो आणि थोडंफार हे होतंही. मग पटकन मी पुसून घेत असते. म्हणजे क्लीन आपले किचन राहते. तर पुसून घेतलेले आहे. आता नंबर आहे सगळ्यांना उठवायचा. तर दिनेशला 2-3 वेळा आवाज देऊन आलेले आहे. म्हणजे उठल्यापासूनच त्याच्या म्हणजे आवाज माझा चालू असतो की दिनेश उठ. म्हणजे मला वाटतं की थोडंसं लवकर उठला तर अभ्यास वगैरे होईल त्याचा. पण काय होतं ना रात्री लेट झोपतो त्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठत नाही तो. अगोदरपासूनच त्याला उठायचा खूप आळस आहे. तरी पण उठलेला आहे. म्हणजे माझ्या आवाजाला काही फरक पडत नाही. पप्पाचा आवाज आला की पटकन उठून बसतो. तर उठलेले ते पण आंघोळ वगैरे होत आहे. तोपर्यंत मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं. म्हणजे रात्रीचं दूध असतं त्यामुळे एक वेळा गरम करून बघते. ठीक असलं तर चहा बनवते, नाहीतरी डिकाशन चहा बनतो. तर दूध गरम झालेलं आहे व्यवस्थित. काही खराब वगैरे झालेलं नाही कारण दिवसातनं 2-3 वेळा मी दूध गरम करत असते त्यामुळे दूध खराब होत नाही. आणि तसं तर थंडीच्या दिवसामध्ये दूध ना खराब होत नाही. म्हणजे नासायची वगैरे भीती नसते. तर आत्ता मी खिडकी काढलेली आहे. एकदम गार हवा येऊ लागलेली आहे. नंतर मी बंद केलेली होती. आणि खोबरं गुरुवारी हे नारळ ओवाळलेलं होतं शाईवांच्या मंदिरामध्ये. तर तसंच ठेवल्या छान हाडकलेलं येते. म्हणजे नारळ व्यवस्थित असलं ना ठेवल्या हाडकतं, नाहीतरी खराब होतं ते. म्हणून मी खिडकी ठेवलेलं होतं. तर हवा लागून वगैरे ते छान सुकलं गेलेले. तर त्याची नरवटी काढून मी नारळ ठेवलेला आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणलेले आहेत. तर शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमध्ये आपल्या नारळ वगैरे घेता येतं म्हणून काढून मी प्लेटात ठेवलं येतच. आणि इकडं दूधही व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी चहा पावडर, साखर आणि आलं टाकलेलं आहे. म्हणजे अशा थंडीमध्ये अद्रकचा चहा पिलो ना थोडंसं गरम वाटतं आणि छानही असतं. म्हणजे सर्दी खोकला दूर होतो. तर चहा उकळलेला आहे. आता यांच्यासाठी अगोदर चहा देणार आहे. मीही पिऊन घेते. म्हणजे थंडी खूप आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडंसं ठीकठाक वाटतं. तरी पण बघा थंड वातावरण आहे. थोडंसं अद्रकचा चहा पिला तर छान फ्रेशही वाटतं. तर चहा घेतलेला आहे. यांचंही सगळं आवरलेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. बाहेर पूर्णपणे अंधार आहे. म्हणजे 6-6:30 वाजेपर्यंत उजेड येतच नाही. एकदम अंधार असतं बाहेर. तरी पण आता देवाचे दर्शन वगैरे घेत आहेत. चहा ठेवलेला आहे ओतून मी. आणि तोपर्यंत दिनेशला पाणी वगैरे काढून देते. म्हणजे त्याच्या आंघोळ वगैरे होण्यासाठी 6-6:15 वाजतात. मग नंतर रेडी होऊन जेवण खाणं करायला 7 वाजतात. म्हणजे वेळ थोडीशी फास्टही जाते सकाळची. आणि थोडंफार अभ्यासही करतो. थोडंसं टमक ब्रश करणं असं तसं त्याचं चालू असतं. सतत म्हणावं लागतं की दिनेश हे कर ते कर, आंघोळ कर, वेळेत जेवण कर. म्हणजे मला एकच असतं की मुलं घरातनं उपाशी गेली की माझं लक्ष तिकडंच लागून राहतं. म्हणून मी वेळेच्या अगोदरच त्याच्या म्हणत असते की त्याला सारखं दिनेश हे कर ते कर, आंघोळ कर, लवकर जेवण कर. माझं चालूच असतं. तोंड इकडे बडबड चालू असते. तर आता इकडे चहा वगैरे आम्ही घेतलेला आहे. तर या तर मग सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे. थोड्या वेळ आमची चर्चाही झाली. म्हणजे दिवसभराचा काय असतो ना ते सगळे याच वेळेत आम्ही बोलून टाकतो. कारण दिवसभर बिझी असतं पूर्ण. मी माझ्या कामात बिझी आणि यांच्या कामात बिझी. घरी यायला सुद्धा यांना वेळ नसते. जेवण करायला 4-4 वेळा फोन करावं लागतं. तेव्हा कुठं घरी येत असतात. कधी येतात, कधी ते पण येतच नाहीत. कारण कामं तशी असतात. त्यामुळे जी असतं ना दिवसभराचं बोलणं चालणं याच वेळेत आम्ही चहा पीत करून घेतो. तर झालेले बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे. तर मी परत गेट लावलेला आहे. पडदा वगैरे लावून मग मी अगोदर मॉर्निंगची कामं थोडीफार आवडते. कारण स्वयंपाक आज लवकरच बनलेला आहे. चपाती आणखीन बनवलेली, भाजी भात हे बनलेलं आहे. तर चपाती नंतर बनवणार आहे. आणखीन दिनेशचं आवरलेलं नाही आहे. तर म्हणलं तोपर्यंत आपली मॉर्निंगची कामं आवरून घेऊ. कारण सकाळची आपली धावपळ चालू असते. थोडीशी घाई गडबडीने कामं आवरली तर वेळेत होणार आहेत. नाहीतरी खूप लेट होतो. एक दिवशी तर खूपच लेट होतो. मला 8, 8:30, 9 वाजतात कधी. कारण पूर्ण घरचं झाडणं पुसणं, बाहेरच्या अंगणाची साफसफाई, रांगोळी काढणं, नंतर फुलं घेऊन येणं. सकाळच्या वेळेस फुलं घेऊन येते. नंतर कोणीच फुलं ठेवत नाही. तर शेजारी जे आहेत ना एकसुद्धा फुल राहू देत नाही. सगळे फुलं घेऊन जातात. मग मला नंतर भेटत नाही. तसं तर मी मार्केटहूनही फुलं आणायला होती. पण खूप मोठी असतात ते. म्हणून स्वास्तिकची फुलं मी सकाळच्या वेळेस तोडून घेत असते. मग पूजा करायला थोडासा वेळ म्हणजे 1 अर्धा तास 15 तास आपल्याला मागोपुढं होतच असतं.
तर आज बोलण्याला थोडंसं इग्नोर करत आहे नो, कारण आज मी खूप घाईगडबडीत आहे. तर मी आहे इकडं गावाकडे आलेले आहे, येळवामोशी आहे उद्याच्याला, आणि तिथंच मी व्हॉइस ओव्हर देत आहे. कामही खूप सारे आहेत, तितक्यातच वेळ काढून मी व्हॉइस ओव्हर देत आहे. थोडंसं बोलण्यात गोंधळ झाला किंवा काही चुकामुका केल्या तर त्यासाठी मी अगोदरच सॉरी म्हणत आहे. तर सोप्याचे कवर वगैरे झटकून घेतलेत अगोदर, म्हणजे दररोज मॉर्निंगला असंच होतं, अगोदर सोप्यापासून सुरुवात होते, कारण यावरतीच बसणं, खाणं पिणं लोळणं सगळं यावरतीच होतं, त्यामुळे ते खूपच अस्तव्यस्त होतात. तर यावेळी पूर्ण झटकून मी अंतरत असते सगळे सोपे, मगच मी झाडू मारायला सुरुवात करते. तर दिनेशचं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे करत आहे तोपर्यंत मी पूर्ण हॉलमध्ये इकडची रूम, बेडरूम, किचन सगळं झाडून घेते. म्हणजे किचनमध्ये 2-3 वेळा झाडू लागते. उठल्यानंतर अगोदर नंबर झाडूचाच असतो, झाडू मारूनच मी किचनमध्ये एंट्री करते. मग यावेळी ते स्वयंपाक वगैरे बनलो आपण, हे ते चिरलं ना थोडंसं पाचोळा वगैरे पडलं जातं, तिथं कचरा होतो. मग परत यावेळी एक वेळा झाडू होते. मग दिवसभरात 3-4 वेळा किचनमध्ये झाडू लागते, कारण किचन अशी असते ना, दिवसभरही आपण चेक क्लीन ते करत गेलो आणि काही स्वयंपाक झाला की पटकन आणखीन ते जशाला तशीच होते. तर झालेलं आहे हॉलमध्ये. आणि रांगोळी थोडीफार राहिलेली होती वाटीमध्ये, म्हणजे देवापुढे रांगोळी वगैरे काढायला मी वाटीत घेत असते. तर ती ही रांगोळी मी डब्यात, म्हणजे अशी छोटी कामं होऊन जातात आपली मॉर्निंगच्या वेळी, त्यामध्येच लेट होऊन जातो. आपल्याला समजत नाही की काय केलं काय नाही. कोणी विचारलं तर सांगतासुद्धा येणार नाही की आम्ही दिवसभरात काय केलं, कारण अशी छोट्या गोष्टी असतात नाही, यामध्ये वेळही खूप लागतो आणि ते करणंही गरजेचंच आहे. तर हे बघा आमच्या राजकुमार रेडी झाली, म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे. आता कॉलेजला जाण्यासाठी हा रेडी होईल, तोपर्यंत मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेली आहे. दार आणखीन मी बाहेरचं काढणार नाही, कारण खूप थंडी पण आहे आणि बाहेर अंधार पण आहे, त्यामुळे आणखीन किचनचं मला आवरायचं आहे. म्हणजे आणखीन भांडी कुंडे तर झालेले आहेत, आता जे स्वयंपाक बनलेला आहे थोडंफार चहाचे वगैरे, तर ते सगळं आता यावेळेत मी क्लीन करणार नाही. सगळे एक पातेलं केलेलं मोठं त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता मी अगोदर चपाती बनवून घेते आणि दिनेश चावरून देते. मग मी जी ही माझी राहिलेली मॉर्निंगची कामं आहेत, बाहेरची अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणे, हे सगळं नंतर करणार आहे. तर दिनेशही आवरलेलं आहे. आता पटकन मी चपाती बनवून घेते. तर कुकर उचलावून खाली ठेवलं, कारण ह्या गॅसचं सिस्टम जे आहे ना ते उलटं आहे. तिकडच्या साईडला जी चपाती बनवायची, भाकर बनवायची आहे ते बनवायचं असतं, इकडच्या काउंटर ते शेकतच नाही व्यवस्थित, कारण एकदम छोटंसं आहे. चहा आहे ते बनवण्यासाठी ते व्यवस्थित आहे. तर तिकडच्या काउंटर ठेवलेला आहे. पॅन गरम होत आहे, तोपर्यंत मी सगळे आवरावर, म्हणजे पोळीपाट बेलणं हे ते पीठ लावण्यासाठी सगळं घेतलेलं आहे. आणि हे पीठ जे आहे ना कणिक, ते आणखीन एक वेळा मी तेलाचा हात लावून व्यवस्थित मऊ करून घेतलेलं आहे. आणि एक 15 मिनिट हे छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. यानं चपाती छान मऊसूत अशी लुसलुशीत बनवून तयार होते. तर इकडं थोडंसं मी कणिक घेतलेलं आहे, म्हणजे चपाती बनवायची एकदम सोपी पद्धत आहे हे. आणि इकडं दिनेशही माझी बडबड चालूच असते, कारण खूप काही सांगायचं असतं यांना कमी वेळामध्ये. सकाळी जाण्याची घाईगडबड असते, मला कामाची घाईगडबड असते, आणि यांना काहीतरी सांगायचं असतं, असं मम्मी तसं मम्मी, तोंड चालूच असतं बडबड माझं हे आणि त्यांचं हे जाजूपर्यंत. मग ह्याचं झालं की मग पटकन दीपक येतो, मग दीपकचंही तसंच चालू असतं, असं मम्मी तसं मम्मी, दिवसभराचं सांगत असतो. कुठल्या गोष्टी आठवण येतात सगळ्या सांगत असतो, कानात बसून सांगायचं असतं. तुम्ही म्हणता आहे की किचन काउंटर बसणं व्यवस्थित नाही, बसू नये ताई, तुमचं एकदम बरोबर आहे. तुम्ही एकदम बरोबर सांगत असता की किचन काउंटर बसू नये, पण दीपक दिनेशला अशी सवय झालेली आहे ना की ते किचन काउंटर सोडून राहत नाही. जसं मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते ना, त्यांना माझ्या कानात काहीतरी सांगायचं असतं की मग मी असं झालं तसं झालं, कॉलेजमध्ये असं झालं, इथं असं झालं, खूप काही सांगायचं असतं त्यांना. मग ते खाली बसून सांगणार नाही, ते तिथंच बसणार आणि माझ्या कानात बोलायचं असतं. आणि मी फक्त त्यांना किंवा काहीतरी विचारलं तर त्याची प्रश्नाची उत्तरही मी देत असते. म्हणजे मुलांची खूप काही अशा गोष्टी असतात की ते सांगाव्याच लागतं आपल्याला, म्हणजे त्यांना समजावून सांगणं हेही गरजेचं असतं. तर आमच्या या बडबडीमध्ये वेळेचंही भान राहत नाही. या वेळेमध्ये 7 कशी वाजतात अजिबात कळत नाही. तर पटकन इकडे चपाती सेकलेली आहे, मी अगोदर दिनेशला जेवायला वाढत आहे आणि टिफिनी रेडी करते आणि तो कॉलेजला जाण्यासाठी रेडी होईल. हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग बघू शकता, सकाळचे 7:30 वाजत आहेत, म्हणजे आणखीन 5 मिनिट कमी आहेत. आणि आजचा वार आहे मंगळवार, तारीख आहे 9 जानेवारी. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता पुढची कामं म्हणजे देवपूजा आहे, पाणी भरून घेणं, हे सगळं मी आवरणार आहे. दिनेश आवरून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे, हे गॅरेजला गेलेले आहेत. आणि दीपक गेलेला आहे बेळगावला, तर आज येणार आहे. तो रात्री ट्रेनमध्ये बसलेला आहे. आज 10 वाजेपर्यंत बिदरला येईल, मग तिथून एस टी पकडून तो कमलनगरला येईल, म्हणजे 11 साडे 11पर्यंत तो घरी येणार आहे. तर काल माझा दिवस ना खूपच असा गेला ना, एकदम बोरिंग, मला दिवसच जात नव्हता, काल वेळ जात नव्हते, असं झालेलं होतं. पण आज ना सकाळपासून सतत कामं आहेत आणि खूप काही कामं माझी पेंडिंग पण आहेत. काल एक दिवस आराम घेतला, त्याचा परिणाम आहे की आज सगळी कामं जिथल्या तिथंच आहेत. तर देवपूजा करायची आणखीन, पण अगोदर पाणी भरून घेणार आहे. स्वयंपाक झालेला आहे, चपात्या तितक्या बनवायच्या, म्हणजे दीपकानंतर बनवणार आहे यांच्यासाठी भाकर. म्हणजे भाजी मी आज दोडक्याची बनवली. आणि ही किराणा आणलेला होता, थोड्याशा भाज्या आहेत, किराणा आहे, ते रात्री भरायचं होतं पण झालं नाही, थोडासा लेट झाला. काल दिवसभर असाच गेलेला आहे, वेळ वाया, म्हणजे दिवसच वाया गेला. तर हे आहेत मनुके, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते. तर ही हिरवी मिरची, नंतर शेवग्याच्या शेंगा,
पेरू आणलेले, सोमवारचा उपवास होता पण मी पपई खायला घेतलेली होती, पेरू घेतले नाहीत. हे पेरू आणलेले धुवून ठेवणार आहे. आणि कोथिंबीर, मेथीची भाजी सगळे मी कवर तसेच ठेवले. आणि हे आणलेलेत मणके, बघू शकता खूप सारे मणके आणलेले आहेत. तर हे पण मला डब्यात काढून ठेवायचे आहेत. तर आता काढणारे बिस्किटचं एक हे पाकिटच आणलेलं आहे. तर हे सगळा किराणा मला भरून ठेवायचा. तर सगळा किराणा भरून ठेवायचा आहे. भाजी वगैरे स्वच्छ धुवून सुकून मगच मी निवडून ठेवत असते. आणि इकडे चहा बनवून घेतलेला आहे मी. कालचा सोमवारचा उपवास आहे त्यामुळे भूक लागलेली आहे. तर चहा आणि बिस्किट मी घेणार आहे. म्हणजे बिस्किट दररोज खात नाही, पण आज भूक लागलेली आहे, आणखीन कामही बाकी आहेत. तर मला बिस्किट आणि चहा घेऊया. तर चहा बनवून घेतलेला आहे, सोबत बिस्किटी घेतलेल्या आहेत. तर यात मग सगळेजण बिस्किट आणि चहा घ्यायला. दररोज काही घेत नाही मी. आणि असं म्हणतात की यानं पित्तही वाढतं. आणि पित्त तर बघा प्रत्येक गोष्टीनं वाढतं. तुरीच्या वरणानं वाढतं, नंतर चिंचेने वाढतं. आंबट जे वस्तू खातो आपण किंवा जास्त प्रमाणात तिखट खालो तर प्रत्येक वस्तूनं पित्त वाढतं. तर खायचं काय, मला तेच टेन्शन येतं की खायचं काय. सगळी खाण्याचीच वस्तू बंद केलो तर खाणार काय, तेच विचार करते कधी कधी. आणि रागात येऊन खाते पण मी. नंतर काय होऊ दे, कारण जे आवडतं आपल्याला त्याचंच पत आपल्याला करायचं असतं आणि पिती वाढलं जातं. तर असं टी व्हीवर इकडे सत्संग चालू आहे. सत्संग बघत बघत मी बिस्किट चहा एन्जॉय केलेला आहे. थोडा वेळ बसलेली होते. आता परत आलेली किचनमध्ये, म्हणजे आपल्या जागेमध्ये. आपली मेन जागा घरामध्ये इतकं मोठं घर असतं, इतके रूम असतात, पण आपण सगळ्यात जास्त वेळ कुठं घालवतो तर किचनमध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किचनमध्येच आपल्या एरझाऱ्या आणि कामं चालू असतात. तर इकडे भाज्या रात्रीच आणलेल्या आहेत, पण रात्री तितका वेळ नव्हता, म्हणजे लेट झालेला होता. भांडे कुंडे क्लीन करणं हे ते खूप सारं झालं. लेटही झालेला होता, काहीच करायचं मन नव्हतं. कारण दिवसभर जी खडी थांबून आपण ही कामं आवरतो ना, त्यामध्ये खूप शरीर थकलं जातं. मग मी काहीच केलेलं नाही, तसंच कवर उचलून ठेवलेले होते. आणि यावेळेमध्ये मी सगळंच धुवून ठेवत आहे. म्हणजे पेरू वगैरे आम्ही खाण्यापुरते रात्री धुवून घेतलेले होते आणि बाकीचे तसंच ठेवलेले होते. तर आता अगोदर पेरू धुवलेले आहेत. आणि मिरच्यामध्ये बघू शकता किती कचरा आहे. तर अगोदर मिरच्या निवडून घेतल्या आणि इकडं धुवत आहे स्वच्छ. पेरू वगैरे काढून मी साईडला ठेवते. म्हणजे दुर्डीमध्येच हे जी मिरच्या आहेत ना, सगळं स्वच्छ धुवून मी यामध्ये ठेवणार आहे. जी ही एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं निघून जाईल. मग नंतर मी एका कॉटनच्या कपड्यावर हाडकू घालणार आहे. तर दररोजही मी अशा पद्धतीनंच भाज्या धुवत असते. तुम्ही म्हणता आहे की ताई भाज्या तू मेथीची भाजी धुवत नाही, तू कोथिंबीर धुवत नाही. तसं काही नाही, मी दररोज शेअर करत नाही, इतकंच आहे. भाज्या आल्यानंतर अगोदर मी स्वच्छ धुवते, कारण त्याला कसलंही औषध वगैरे मारलं जातं. त्यामुळे स्वच्छ धुवून खाणं हेच गरजेचं आहे आपल्याला. आणि आता परत आणखीन कोरोना वगैरे वाढत आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित धुणं. आणि गरम पाण्यात धुलं तर आणखीनच चांगलं आहे. पण पालेभाज्या गरम पाण्यात धुल्यानं सुकले जातात ते. पण जे बाकीच्या भाज्या आहेत, आता हे शेवग्याच्या शेंगा वगैरे थोडंसं गरम पाण्यात हळद टाकून आपण धुलो ना तर थोडंसं ठीक आहे. तर इकडे मेथीची भाजी, कोथिंबीर सगळं धुवून मी दुर्डीत ठेवलेलं, म्हणजे लाकडी टोपले ना त्यामध्ये ठेवलेलं आहे. जी एक्स्ट्राचं पाणी ते सगळं निघून जाईल. आणि इकडे हे आवरे आहेत, याचा मुहूर्त आणखीन लागलेला. म्हणजे काल तुम्ही बघितला अगोदरच्या वेळेमध्ये आवरे मी घासून चोपटे वेगळे करून खाली आणून ठेवले, कारण पाकडायचं होतं मला, फटकायचं होतं ते, पण झालंच नाही. सुपात घालून ठेवलं आणि तसंच ठेवलं. ते तिथंच राहिलेले आहेत. एक वेळ हातातलं काम खाली ठेवलो की नंतर त्याचा मुहूर्त लवकर लागेना. ज्यावेळेत करायचं त्यावेळेत केलो आणि व्यवस्थित ठेवलो तर ते काम होऊनच जातं. तर कधी कधी असं होतं. तर असो, आता आवरे उचलून मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेत. आता कधी मुहूर्त लागणार त्याचं काय माहिती. असो, हे भाज्या जे आहेत ना, अगोदर मी असं एक कपडा टाकलेला टी टेबलवरती. मी फॅन ऑन केलेला आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निवांत हडकत राहील. पूर्ण भाज्या सुकल्यानंतर निवडून डब्यात भरून मी ठेवते. म्हणजे उद्याच्याला आपल्याला भाजी बनवतो वेळेस जास्ती विचार करायचा गरज नाही. पटकन भाजी कुठली तरी घेतली आणि बनवली. पण हे सगळी कामं आपल्याला अगोदर करणं हे खूप खूप गरजेचं आहे. तर मेथीची भाजी, कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा सगळं मी यावरती हाडकू घातलेलं आहे. नंतर हिरव्या मिरच्या पण घातलेत आणि मिरच्याचे देठं काढून मी ठेवणार आहे. असंच ठेवलं तर थोडंसं ते खराब व्हायचं, नासायची भीती असते. पण देठ वगैरे काढून ठेवलं तर व्यवस्थित राहतात ते. तर सगळं धुलेलं आहे. नंतर पेरू वगैरे सगळं इथंच ठेवलेलं आहे मी. नंतर सगळं जाळीमध्ये घालून ठेवणार आहे पेरू वगैरे. तर झालेले भाज्याचं काम. आता हे ड्रायफ्रूट आणलेले होते, तर काय तर मनुके खूप सारे घेऊन आलेले आहेत, बघू शकता. तर हे खुल्लंच घेतलेलं असावं, म्हणजे पॉकेटमध्येही असतात, पण हे खुल्लं घेतलेले आहेत. तर मी बघत आहे, निवडत आहे यामध्ये कचरा वगैरे आहे का. तर 1-2 काड्या दिसत आहेत, तर सगळ्या निवडून काढलेल्या आहेत आणि डब्यात भरून ठेवणार आहे. थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ना मी समोर ठेवते, म्हणजे आपल्याला आता कुठलीही खीर बनवतो आपण शेवायची वगैरे, त्यामध्ये घालून ठेवण्यासाठी. परत जे म्हणजे जास्त आहे ते तर मोठ्या स्टीलच्या डब्यात मी घालून ठेवणार आहे. तर हे जे छोटे डबे आणलेले आहेत मी, काजू, बदाम सगळे ड्रायफ्रूट घालून ठेवण्यासाठीच आणलेले होते. पण सगळं संपलेलं होतं आणि मी रिकामेच ठेवलेले होते. पण आता ड्रायफ्रूट खूप सारे मनुके घेऊन आले, तर थोडेफार यामध्ये मी भरलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ना ते स्टीलच्या डब्यात भरणार आहे. तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा. आणि आजच्या व्हॉइस ओव्हरला थोडंसं इग्नोर करत आहे ना, थोड्याशा चुकामुका माझ्याकडनं झाल्या असतील. खूप धावपळ आहे, मी गावाकडे आलेली आहे तुम्हाला म्हणलेलं आहे, त्यामुळे लक्ष थोडंसं तिकडं, म्हणजे बाहेर खूप गर्दा चालू आहे, सगळ्यांची कामं चालू आहेत आणि मलाही खूप सारी कामं आहेत, तरी पण वेळ काढून मी व्हॉइस ओव्हर देत आहे.
तर असो, बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.